नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर चला सुरुवात करूया आमच्या सकाळची. तर सगळ्यात आधी घेतला मस्तपैकी गरम गरम चहा. त्यानंतर सत्यमनेही मस्त गरम गरम चहा घेतला आणि नंतर मग दुपारचं जेवण आम्ही पटकन बनवलं आणि एक छोटासा व्हिडिओ बनवून घेतला शॉर्ट्सला टाकायला. तर तो सुद्धा मी आता ॲड केला आहे, कारण मी टाकू शकले नाही की मी काय बनवलं होतं पूर्ण ब्रीफमध्ये. त्यामुळे मग मी तो शॉर्ट व्हिडिओ टाकला. मग पटकन करून घेतली रात्रीच्या जेवणाची तयारी, कारण आज माझा भाऊ येणार होता. तर मग आम्ही मटण तसं बनवतोच विकेंड्सला, पण आज तो येणार होता म्हणून मग पटकनच सुरुवात केली. तर मग त्यासाठी मस्त कांदा वगैरे भाजून घेतला, मसाला पटकन तयार करून घेतला. त्यानंतर मग डाळही खरपूस भाजून घेतली. मी दोघांसाठी जर बनवत असेल तर डाळ टाकत नाही, पण मग मस्त घट्ट जर भाजी हवी असेल तर डाळ जर टाकली तर भाजी खूप सुंदर आणि चविष्ट होते. त्यानंतर मग मसाला पटकन बारीक करून घेतला. दोन्ही मसाले दळून घेतले, डाळही दळून घेतली. त्यानंतर मग पटकन फोडणीची तयारी करू म्हटलं, पण त्याआधी भाकरी बनवून घेतल्या मस्त खरपूस. भाकरी माझ्या झाल्या होत्या. त्यानंतर मग सगळ्यात आधी मग गॅसवरती पॅन ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये घरचा बनवलेला मसाला, काळा मसाला टाकला, जो की माझ्या सासूबाईंनी मला दिला होता आणि तो खूप चविष्ट आहे आणि भाज्याही खूप छान होतात. तो मस्तपैकी तेलामध्ये परतवून घेतला. त्यानंतर मग मी जास्त तेल टाकलं नाही, कारण मसाल्यालाच तेल सुटतं. त्यानंतर मग बाकीचे जे मसाले होते त्यामध्ये मी लाल तिखट टाकलं, थोडंसं धना जिरा पावडर टाकला आणि मीठ टाकलं आणि थोडासा मसाला आणखी टाकला. थोडं झाकून ठेवलं तर मस्त त्याला तेल सुटलं होतं. त्यानंतर मग जो उकडलेलं मटण होतं ते टाकून घेतलं. थोडंसं फोडणी म्हणजे उकळ येऊ दिली आणि त्यानंतर मग त्यामध्ये तो दुसरा मसाला होता तो पण टाकला आणि मस्तपैकी जेवायला बसलो. एक शॉर्ट व्हिडिओ बनवून घेतला, जो की पूर्ण टोटल होता की त्यामध्ये आम्ही काय काय बनवलं होतं. जेवण मस्तपैकी पोटभर झालं होतं, अक्षरशः उठतासुद्धा येत नव्हतं. तर मग आम्ही आता निघालो बाहेर चक्करला, कारण तो खूप दिवसांनी आला होता. लग्नात पण त्याला मला भेटता आलं नव्हतं, कारण तो आर्मीमध्ये आहे आणि त्यामुळे त्याला सुट्ट्याही जास्त नसतात. तर त्यामुळे तो आता जवळपास 2 वर्षानंतर मी त्याला बघितलं आहे आणि तो मस्तपैकी गाडी घेऊन आमच्यासाठी म्हणजे आला होता आणि तो म्हटला की त्याला भेटणं तर होईल, कारण त्याची आता सध्या शिफ्टिंग कोल्हापूरला आहे. तर त्यामुळे मग आम्ही तिघेजण मस्तपैकी फिरायला गेलो हिंजवडीमध्ये पुढे, कारण तिथे लॉंग ड्राईव्हला मस्त जागा होती आणि पूर्ण म्हणजे रात्रीचा टाईम होता, 10:30-11चा आणि पूर्ण रस्ते पण सामसूम होते. तर मस्त फिरत फिरत आम्ही सर्व कंपन्या बघत गेलो. खूप एन्जॉय केला, त्याने खूप एन्जॉय केला, त्याला खूप आवडलं सगळं. त्यानंतर मग आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो, कारण इथे आम्हाला घ्यायचं होतं मस्तपैकी सोडा, आणि कारण पोट इतकं भरलं होतं की सोड्याने थोडंसं आराम पडेल म्हटलं. तर मग आम्ही लेमन सोडा घेतला, जिरा सोडा घेतला आणि ते मस्त पिऊन जरा बरं वाटलं. होप सो तुमचाही दिवस खूप छान गेला असेल आणि तुम्ही कमेंट करताय त्याबद्दलसुद्धा मला खूप छान वाटतं आहे. असंच माझा व्हिडिओ बघत जा. मला जे काही म्हणजे तुम्हाला आवडतं आहे ते सगळं तुम्ही सांगत जा. अर्ध्यातून ना लिफ्ट चेंज राहते, म्हणजे आता जो आपल्याला इथून कॉमन कसं काय इथं घ्या वरच्याला विचार करा ना. कॉमन अगदी वर अहो यायला 10 मिनिटं, जायला 10 मिनिटं, अजून 10 मिनिटं अर्धा तास जायलाच लागेल. त्यांचं डिस्कशन खूप लांब लचक चाललं होतं, कारण ते बिल्डिंगबद्दल बोलत होते की एवढ्या उंच उंच बिल्डिंग आहे तर ते एकमेकांशी कसं बोलत असतील, खाली यायला किती वेळ लागत असेल, लिफ्ट यायला किती वेळ लागत असेल. तर असं डिस्कशन मी ऐकत होते आणि मला खूप हसू कंट्रोल होत नव्हतं, इतकं ते बोलत होते. तर असा माझा ओव्हरऑल दिवस गेला. होप सो तुमचा पण दिवस छान गेला असेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.